नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण बातम्यांचा मागोवा घडामोडी. शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. पुरोगामी सेक्युलर यांना नेमके तेच खटकले. राजधानी दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे याही होत्या आणि त्यांच्या हातात काही कागदपत्र होती. त्यातली काही कागद त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. त्या तिघांच्या भेटीचे फोटो प्रसिद्ध झालेले आहेत. अगदी जेव्हा शरद पवार दालनात येत होते तेव्हा हात धरून त्यांचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय, त्याचेही फोटो प्रसिद्ध झालेले आहेत. आता त्यावेळची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देहबोली आणि एकूण स्वतःला ज्या प्रकारे ते स्वाभाविक आहे की एक राजकीय संस्कृती आहे, सभ्यता आहे. एकूण जे काही आपलं भारतीय पद्धती आहे त्यानुसार ज्येष्ठांच्या विषयी आदर व्यक्त करणं आणि त्यांच्या पदाच्या दृष्टीने त्यांना योग्य सन्मान देणं हा आपला स्वभाव आहे. बरं, यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना शरद पवारांविषयी काय आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. ज्या काळात निवडणुका असतात आणि निवडणुकांच्या दरम्यान जेव्हा प्रचार होतात तेव्हा स्वाभाविकच एकमेकांवर टीका केली जाते. ती पंतप्रधान नरेंद्र मोदीही करतात आणि शरद पवारही करतात. पक्षावर, भूमिकांवर त्या टीका होतात, विचारधारांवर टीका होतात. पण त्या पलीकडचं म्हणून एक काही नातं, मैत्री असतं आणि ती त्या अर्थाने दैनंदिन पक्षीय राजकारण किंवा वैचारिक मतभेद ह्या पलीकडची असते. त्यातून या दोघांची भेट झालेली आहे. आता ह्या भेटीविषयी अस्वस्थ कोण व्हायला पाहिजे होतं, तर खरं म्हणजे अस्वस्थता भारतीय जनता पार्टीच्या मित्र पक्षांमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांमध्ये ती अस्वस्थता निर्माण होणं गरजेचं होतं किंवा ते स्वाभाविक ठरलं असतं. पण अस्वस्थ कोण झालंय म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही पक्षांनी, म्हणजे अजितदादा पवार यांचा जो आता त्या अर्थाने मूळच, कारण चिन्ह आणि नाव असलेला राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्ष या पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी अतिशय समंजस अशा प्रतिक्रिया देऊन आपल्याही राजकीय सभ्यतेचं प्रकटीकरण केलेलं आहे. मग अस्वस्थ कोण आहे, तर शरद पवार यांना केंद्रबिंदू ठेवून किंवा महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक घडामोडीत शरद पवार यांचा संदर्भ वापरून ज्यांनी अगदी सातत्याने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि खरं म्हणजे त्यापेक्षाही हिंदुत्वपणे यावर टीका केली आणि नुसती टीका नाही किंवा नुसती टिंगल टवाळी त्याची केली नाही, तर ह्याविषयीचा द्वेष सातत्याने केला आणि एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत पेरत गेले. असे जे स्वतःला पुरोगामी, सेक्युलर, लिबरल आणि आता नव्या अवतारातले न्यू लेफ्ट, वोक मानतात, असे प्रामुख्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेले विविध मराठी वृत्तपत्रात मोक्याच्या जागी खरं म्हणजे शरद पवारांच्याच कृपेमुळे किंवा शिफारशीमुळे जाऊन बसलेल्या मंडळी अस्वस्थ झालेली आहेत. त्यांचा मुद्दा काय होता की जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालेलं आहे. नीट परीक्षा फुटली, पेपर फुटीच्या मुद्द्यांवर आंदोलन सुरू झालेलं आहे. दिनांक 20 जुलै सरकारने बळाचा वापर केला आणि आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्याच्यामुळे एक देशातल्या तरुणाईविषयीची भूमिका सरकारची काय ही सिद्ध. अशा वेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची गरज नव्हती. अशा भेटीतनं एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या भूमिकेला जणू काही शरद पवार यांनी एन्डॉर्स केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. ही ह्या सगळ्यांची तक्रार आहे. तक्रारीचं मूळ हे नाहीये. मुळातच आम्ही दीर्घकाळ एका विशिष्ट वैचारिक भूमिकेतनं हिंदुत्वपणावर टीका करत असताना आणि त्या हिंदुत्वपणाचे
सध्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ बिंदू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी असताना अशा पक्षाच्या म्हणजे अशाच पक्षाच्या नेत्याला आणि पंतप्रधानाला शरद पवार का भेटले हा मुद्दा आहे. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवारांची एक स्वतःची राजकीय भूमिका आहे, ती दीर्घकाळ आहे. असं आहे की गेले काही दिवस महिने दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार किंवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष भारतीय जनता पार्टीला सहकार्य करणार म्हणजे एनडीएत सहभागी होणार, मग सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळणार, इथपासनं सगळ्या चर्चा होतात. पण या निर्णयावर रोहित पवार आहेत हे सगळ्या चर्चा होतात. आता एक लक्षात घ्या, यात कुठल्याही प्रकारची अधिकृत भूमिका पक्ष मांडत नाहीये, तर या सगळ्या चर्चा, अंदाज, विश्लेषण आणि हे स्वाभाविक आहे. परंतु ज्या वेळी शरद पवार आणि भारतीय जनता पार्टी यांच्या कुठल्याही मुद्द्यांवरनं मग त्या प्रशासनिक असतील, राजकीय असतील, जवळीक होते असं वाटतं, तेव्हा अस्वस्थ होणारे घटक लक्षात घ्या. आणि हे प्रामुख्याने महाराष्ट्रातलेच आहेत. आणि त्याचं मूळ कारण या हिंदुत्व, हिंदूपण द्वेषात विरोधात आहे. दुर्दैवाने ह्यांनीच तो द्वेष पेरला, त्याला चालना दिली आणि म्हणून सुधारणावादी महाराष्ट्र, अग्रेसर महाराष्ट्र, प्रगतीवरचा महाराष्ट्र आज सामाजिकदृष्ट्या अस्वस्थ का, त्याची कारण स्वतःला बुद्धिजीवी आणि विचारवंत म्हणवणाऱ्यांच्या वागण्यात आणि कृतीत आहेत. आणि आता हे थेट शरद पवारांना प्रश्न विचारत आहेत. पण मुळात मंडळी लक्षात घ्या, ही जी त्या अर्थाने शरद पवार यांची किंवा पूर्वीच्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसची इकोसिस्टीम होती ना, तिला किती महत्व द्यायचं हे शरद पवारांना नक्की कळतं. शरद पवार आपलं राजकारण अशा कथित पुरोगामी, सेक्युलर, विचारवंत, बुद्धिजीवी, पत्रकार, साहित्यिक, लेखकांच्या जीवावर करत नाहीत. हे निश्चित आहे की त्यांना ते वापरतात आणि ते त्यांना प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच वापरतात. तो त्यांच्या राजकारणाचा एक भाग आहे. पण आपण वापरले जातोय ह्यापेक्षाही शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता आपल्या बरोबर आहे हेच त्यांना सुखावत असतो. त्याच्यामुळे एका अर्थाने ही एक वेगळ्या प्रकारची विकृतीच आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा सॅडिस्टपणाच आहे. दोन नेते ज्यांना राजकारणाचा दीर्घकाळ अनुभव आहे असे जेव्हा भेटतात तेव्हा त्याच्या सगळ्याच बातम्या प्रसिद्ध होणार नाही, ती सगळी चर्चा करणार नाही, पण काहीतरी तिसरंच घेऊन ते काही एकमेकांना भेटणार नाही. इतकं तर शरद पवारांचं त्या अर्थाने राजकारण संकुचित किंवा स्वार्थी नाही. आणि प्रत्येकाचं एक राजकारण आहे. शरद पवारांच्या भूमिका आहेत त्या अर्थाने काही शरद पवार फार काही डावे किंवा समाजवादी असे ओळखले जात नाही. म्हणजे त्यांची जी सुरुवात झाली ते प्रामुख्याने मूलतः काँग्रेसच्या प्रवाहात वाढले, टिकले. काँग्रेसचे मतभेद झाल्यावर आणि त्यांच्यात क्षमता आहे, कर्तृत्व आहे, राजकीय ताकद आहे म्हटल्यावर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. आता हे ठीक आहे की ते मुख्यमंत्री काही स्वबळावर झाले नाही, त्यावेळी त्यांनी पोलोदचा प्रयोग केला आणि एकदाही राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी स्वबळावर मुख्यमंत्रीपद मिळवू शकलेलं नाही. दुसरं, पंतप्रधान पदाच्या नावाकरता नेहमीच शरद पवारांचं नाव चर्चेत राहिलेलं आहे. पण दिल्लीच्या राजकारणात ते ज्येष्ठ असून, अनुभवी असून सुद्धा दिल्लीच्या राजकारणाने शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं अशी कधीही भूमिका घेतलेली नाही. याचा अर्थ त्यांना मुख्यमंत्रीपद स्वबळावर मिळवता आलं नाही किंवा ते पंतप्रधानपदी होते याचा अर्थ असा काही होत नाही की त्यांचं काही बाकी, तर ते कर्तृत्व आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रातलं त्यांचं एक काही कर्तृत्व. अर्थात तरी सुद्धा शरद पवारांच्या एकूण सातत्याने भूमिकेमुळेच त्यांच्याविषयी एक नाराजी पण आहे, त्यांना विरोध पण आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे मंडळी श्लेष, विश्लेषण, अंदाज, भूमिका हे सगळं ठरवणं सोपं आहे. ते करणंही कदाचित त्यावेळेची तात्कालीन परिस्थितीची गरज असेल. पण म्हणून केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी म्हणजे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना भेटल्यामुळे ही जी पोटदुखी होते ना ती जास्ती गंभीर आहे. आणि महाराष्ट्राला धोका कशापासून आहे तर अशा प्रकारच्या पुरोगामी सेक्युलर मानसिकतेने ते तिकडे भेटले, ते यांना खटकले मंडळी. म्हणून असे जे कोणी सोकॉल्ड पुरोगामी सेक्युलर लिबरल वोक पत्रकार आहेत जे कधी कधी संपादकाच्या खुर्चीत जाऊन बसतात, कधी कधी कार्यकारी संपादक पदाच्या खुर्चीत जाऊन बसतात, वेगवेगळ्या पदावर, ते नेमकं काय वागतायत, काय करतायत बघा. म्हणजे त्यांनी एखाद्या पक्षाची उघड भूमिका घेण्यात काहीच हरकत नाही. काही जण भाजपचे समर्थक असतील, काही जण काँग्रेसचे समर्थक असतील, काही राष्ट्रवादीचे असतील, अन्य. पण अशा उघड भूमिका घेताना आपल्या भूमिकातनं आपण काय पेरतोय. समाजात पत्रकारांनी सौहार्द, शांतता, स्थैर्य टिकवायचं असतं. त्याऐवजी
हा जो एक सगळा मोठा गट आणि कंपू आहे ना, तो समाजात दुही भेद निर्माण करतोय. समाजाच्या ध्रुवीकरणाला हा असा सगळा गट, ज्याला ही मोदी पवार भेट खटकली, तोच जबाबदार आहे. सावध सजग अशा घटकांपासूनही राहण्याची गरज आहे. रस्त्यावर उतरणारे दंगा करणारे दिसतात, पण हे असे बुद्धिवादी जे वेगळ्या प्रकारच्या दंग्याकरता प्रवृत्त करतात ते जास्त घातक आहे. मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुले चर्चेचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.